हॅलो स्टुडंट, सब्जेक्टचं नाव आहे इलेक्ट्रिकल कन्झर्वेशन अँड ऑडिट. त्यातलं आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. ॲनालिसिस ऑफ इलेक्ट्रिकल बिल बेस्ड ऑन टॅरिफ ऑफ इंडस्ट्रियल कन्झ्युमर टू रिड्यूस एनर्जी युजेस अँड इलेक्ट्रिक बिल. म्हणजे जे काही तुमचे इंडस्ट्रियल कन्झ्युमर आहे त्यांचं जे काही बिल येतं त्याच्यासाठी आपण काय सजेस्ट करणार आहे, रिड्यूस द एनर्जी युजेस. तुम्ही एनर्जी जी आहे जी यूज करताय ती कन्झ्युम कशी करू शकतात आणि एनर्जी बिल कसं रिड्यूस करू शकतात. ओके, आता मी एक इंडस्ट्रियल बिल आणलेलं आहे. हे बघा, इथे बघू शकतात इंडस्ट्रियल बिल. डायरेक्ट ॲड्रेस वगैरे सर्व दिले आहे. एका इंडस्ट्रीचं बिल आहे हे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं आहे, त्यांचा ॲड्रेस, त्याच्यामध्ये किती युनिट कन्झ्युम केले, KWH KVA, पूर्ण जेवढं काही मंथली तुम्ही यूज केलं आहे ते, त्याच्यानंतर तुमचा पॉवर फॅक्टर किती आहे, मॅक्झिमम डिमांड किती आहे, त्याच्यावरून तुमची डेट कितीपर्यंत तुम्ही बिल पे करू शकता. इथे दिलं आहे तुमचा बिल नंबर. देन आहे इथे हा मेन पार्ट आहे लाईट बिलमधला. हे TOD मीन्स काय, टाईम ऑफ डे. जे काही तुम्हाला चार्जेस लागणारे युनिटचे ते दिले A, B, C अँड D. याच्यानुसार तुमचे युनिट जनरेट होऊन टाईम टू टाईम त्याचे चार्जेस इंडस्ट्रियल बिलमध्ये ॲड केले जातात. तुमचं रेसिडेन्शियल आणि इंडस्ट्रियल बिलमध्ये भरपूर काही डिफरन्स असतो. इथे दिलं आहे तुमचे प्रिव्हियस मंथचे जे काही तुमचे युनिट जनरेट झाले आणि जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट. ओके, नंतर इथे जे काही तुमचे अमाऊंट आलेले आहे टोटल मंथली, त्याच्यानंतर जे काही चार्जेस असतात, टॅक्स वगैरे असतील, ते सगळं याच्यामध्ये काय होऊन ॲड होऊन तुमचं टोटल बिल काय होतं आहे, तुमचं जनरेट होतं आहे. ओके, आता जे प्रॅक्टिकल सांगितलं आहे त्याच्यानुसार आपण काय बघूया, ऑब्झर्वेशन टेबल. हे बघा, हा आहे तुमचा ऑब्झर्वेशन टेबल. आपल्याला फक्त एवढं ऑब्झर्व करायचं आहे की इंडस्ट्रियलमध्ये कोणतं टॅरिफ तुम्ही यूज करतात आणि त्याचे युनिट आणि चार्जेस कसे लावतात. त्याच्यावरून आहे टाईम ऑफ डे स्ट्रक्चर, नेट आहे रेट पर युनिट, देन टोटल मंथली युनिट कन्झ्युम इन गिवन ब्लॉक, देन मंथली बिल इन रुपीज. पूर्ण टोटल बिल इथे नोट डाऊन करायचं आहे. ओके, आता काय आहे, टाईम ऑफ डे स्ट्रक्चर इथे दिलं आहे बघा. त्यांनी डायरेक्टली दिलं आहे TOD ABC अँड D. ABCD मीन्स वॉट, याच्यामध्ये आवर दिलेले असतात. तुम्ही किती आवरली, किती युनिट जनरेट केले पूर्ण तुमच्या डेनुसार. ओके, एक्झाम्पल समजा सकाळचे मॉर्निंग 6 to आफ्टरनून 12, देन B मध्ये नंतर येईल आफ्टरनून 12 to इव्हिनिंग 5 PM, देन C मध्ये 5 PM to 8 PM, देन लास्टला येतो तुमचा 8 PM to मॉर्निंग 6. असे टायमिंग काय असतो इथे डिस्ट्रीब्यूट केलेला असतो, त्याच्यानुसार हे युनिट जनरेट झालेले असतात. ओके, आता पुढे आपण नोट डाऊन करून घ्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये सर्व व्हॅल्यू. आपण आता नोटबुकमध्ये नोट डाऊन करूया. ओके, इथे काय दिलंय, रेट पर युनिट, तुमचे चार्जेस लिहायचे. आता मी बोलली तुम्हाला ABCD मीन्स वॉट. हे बघा, इथं मी तुम्हाला एक्झाम्पल देते. हे पण एक इंडस्ट्रियलच लाईट बिल आहे, त्याच्यानुसार बघा TOD झोन. हे बघा, अवर्स दिले 0 to 600 अवर्स, 22,000 अवर्स टू 24,000 अवर्स. ह्यानुसार तुमचे चार्जेस लागतात. ओके, आता हे चार्जेस याच्यामध्ये मेन्शन केले नाही बिलमध्ये, पण मी सर्च करून डायरेक्टली लिहिले रेट पर युनिट. फर्स्टला किती आहे, 1.50. आता दुसरं जे बिल आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली दिलेले आहे बघा चार्जेस. हे बघा, रेट दिलेले 1.50, 0, 0.8, 1.10. ॲज इट इज लिहून घेऊया. इथे 1.50, देन काय होतं 0.0. ओके, देन काय होतं 0.80 आणि लास्टला होतं 1.10. हे फक्त आपण ऑब्झर्व करणार आहे की इंडस्ट्रियल बिल कसं असतं. देन काय, टोटल मंथली युनिट कन्झ्युम इन गिवन ब्लॉक. किती युनिट कन्झ्युम झाले इथे बघू शकतो आपण. A मध्ये किती आहे, 5,274. देन किती दिले, B मध्ये 7,404. ओके, C मध्ये किती दिले, 2,526. इथे ॲज इट इज लिहिणार आपण 2,526. आणि लास्टला D मध्ये किती दिले, 3,306. ॲज इट इज इथे लिहूया 3,306. ओके, आता लास्टला काय, मंथली बिल इन रुपीज. तुमचं जो काही मंथ दिलाय, इथे मंथ आता मी इथे मला ऑड भेटलंय सप्टेंबर 18
आता इथे फक्त लिहिणार आहे आपण मंथली बिल, म्हणजे टोटल बिल किती आलेलं आहे तुम्हाला इथे मेन्शन केलं आहे बघ. किती आहे? 1,28,157. फक्त आपण इथे काय लिहिणार आहे? रुपीजमध्ये किती होतं? 1,28,157. ओके. ऑब्झर्वेशन टेबल प्रॅक्टिकलमध्ये फक्त तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे काय. आता याच्यामध्ये ऑब्झर्व अजून काय करणार आहे? टाइम ऑफ डे दिला आहे, युनिट चार्जेस दिले आहे आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये टायमिंगनुसार तुमचे युनिट पर रेट काय होत आहे? चेंज होत आहे. आता इथे कॉन्ट्रॅक्ट डिमांड दिले बघा, किती आहे? 145 kVA एवढा कंपनीने कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. सँक्शन आहे 148 किलोवॅट आणि कॉन्ट्रॅक्ट डिमांड आहे 145 kVA आणि यूज किती केली आहे? कन्झम्पशन किती? टोटल कन्झम्पशन 39.12. किती आहे? 39.12. इथे मॅक्झिमम डिमांडमध्ये लिहिले बघा 30. व्हॉट इज द मॅक्झिमम डिमांड? इज 39.12 ॲज कम्पेअर टू ऑल C and D. A is the fixed charges and fixed demand, but B, C and D is the other running charges and running demand. ओके. आता हे पूर्ण ॲज इट इज आपण इथे राईट डाऊन केले. ऑब्झर्वेशन टेबल एवढाच आहे आपल्या प्रॅक्टिकलमध्ये. फक्त आपण ऑब्झर्व करणार आहे की इंडस्ट्रीयल बिल, जे काही तुमचं इंडस्ट्रीयल बिल दिलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं टॅरिफ यूज करताय, तुमचे युनिट आणि चार्जेस तुमचे कसे लागत आहेत आणि कोणते चार्जेस तुमच्या ॲज पर टू लोड तुम्ही चार्ज करतायत. ओके. नेक्स्ट आहे मग आता आपलं एम काय होतं याच्यामध्ये की काय करणार आहे आपण? रिड्यूस एनर्जी युजेस अँड बिल. ओके. जी काही तुम्ही एनर्जी बिल येतं आहे तुमचं किती आलं आहे? अबोव दी 1 lakh. जे काय आहे ते आपण किती कमी करू शकतो आणि एनर्जी पण किती कमी यूज करू शकतो ते कशावर डिपेंड असतं? बिल चार्जेस तुमच्या, तुम्ही कोणतं टॅरिफ, विच टॅरिफ विल बी यूज, तुम्ही कोणतं टॅरिफ लाईट बिल चार्जेससाठी यूज केलेलं आहे. मग आता मॅक्झिमम महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे? महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर असो तर इंडस्ट्रीयल पर्पजसाठी 2 part टॅरिफ अँड मॅक्झिमम डिमांड टॅरिफ हे 2 टॅरिफ यूज केलेले असतात. मॅक्झिमम डिमांड टॅरिफ मीन्स व्हॉट? हे बघा मी इथं तुम्हाला दिलं होतं. मॅक्झिमम डिमांड टॅरिफ थ्रू तुम्हाला काय लागले आहेत? चार्जेस लागलेत, म्हणजे याच्यामध्ये मॅक्झिमम डिमांड टॅरिफ यूज केलंय आणि देन दिलंय तुम्हाला 2 part. 2 part मीन्स व्हॉट? हे आहे तुमचे, मी सांगितलं फिक्स चार्जेस असतात, फिक्स युनिट्स असतात. फिक्स युनिट चेंज होऊ शकतात पण चार्जेस चेंज होणार नाही. ओके. हे झाले तुमचे फिक्स, म्हणजे जो कॉन्ट्रॅक्ट असतो किंवा जो सँक्शन असतो त्याच्यावरून. आणि नंतर जे असतात ते टाइम वाईज तुमचा चेंज होत राहतो. हा तुमचा फिक्स झाला, पण टाइम वाईज बाकीचे काय होतात? तुमचे युनिट्स चेंज होतात किंवा डिमांड चेंज होत असतो. त्याच्यावरून तुम्ही मॅक्झिमम डिमांड काय करतात? काउंट करतात. मग आता याच्यामध्ये 2 part मध्ये तसंच असतं. फिक्स चार्जेस असतात आणि एक असतात तुमचे रनिंग चार्जेस. आणि मॅक्झिमम डिमांड टॅरिफमध्ये जो काही मॅक्झिमम डिमांड असेल त्याच्यावरून तुमचे चार्जेस लागतात. त्याच्यावरून हे इंडस्ट्रीयल बिल तुम्हाला किती आणलं आहे? अबोव दी 1 lakh. बट द 3 part टॅरिफ ऑल्सो यूज इन इंडस्ट्रीयल. 3 part टॅरिफ मीन्स वॉट? फिक्स चार्जेस, सेमी फिक्स चार्जेस अँड रनिंग चार्जेस. 3 part आहे. कोणते कोणते पार्ट आहे? 3 part आहे. काय काय लिहिणार तुम्ही? एक आहे तुमचं फिक्स्ड. ओके. देन आहे तुमचे सेमी फिक्स्ड आणि लास्ट आहे तुमचे रनिंग. हे सुद्धा तुम्ही इंडस्ट्रीयलमध्ये यूज करू शकतात आणि मोस्ट ऑफ दी काही इंडस्ट्रीयलमध्ये किंवा इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये यूज होतात. ॲज कम्पेअर टू 2 टॅरिफपेक्षा तुम्ही 1 टॅरिफ सुद्धा यूज करू शकतात आणि त्यांनी तुमचं बिल किंवा एनर्जी काय करू शकतात? तुम्ही रिड्यूस करू शकतात किंवा कन्झ्युम करू शकतात. हे आहे तुमचं या प्रॅक्टिकलचं कन्क्लुजन. थँक्यू.